खाड्याचा पाडा संघ 12 मॅन पाठवा आपण. बघा 2 चेंडूंची पेनल्टी आहे. संघ उशिराने आले त्यामुळे, परंतु 12 मॅन नसेल तर अजून पेनल्टी लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. खाड्याचा पाडा या टीमला ही सूचना असेल आयोजकांच्या वतीने. ज्याप्रमाणे याआधी आपण सामना पाहिला, आदर्श 11 वांगणी बी या टीमने सामना टर्न करून सामना जिंकला, त्याचप्रमाणे IPL मध्ये देखील सामना सुरू आहे. RCB आणि राजस्थान रॉयल या दोन टीम मध्ये असं वाटलं की राजस्थान रॉयल संघ नक्की सामना जिंकेल, परंतु आता मात्र सामना टर्न झालाय. विकेट गमावले राजस्थान रॉयल या टीमने. चला आपण सामना सुरू करायचा आहे. सामना आपण सुरू करायचा आहे. खाड्याचा पाडा आणि वांगणी. गोलंदाज साहिल आहेत. 12 मॅन इथे उपस्थित आहेत. गोलंदाज साहिल. सामना 5 षटकांचा आहे. पेनल्टी 2 चेंडूंची असेल. जो संघ नायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येणार नाही त्या संघाला 2 चेंडूंची पेनल्टी असणार आहे आणि ती पेनल्टी लागली आहे खाड्याचा पाडा या टीमला. यस, टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं असेल. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल. खाड्याचा पाडा आणि सामना नक्कीच सुरू होतोय. वांगणी दिलीप यांचा संघ आहे आणि दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. साहिल गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राइक इनला फलंदाज दिलीप आणि राज. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅकफुलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. मनोज देशमुख या टीम मध्ये आहेत. आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. आजच्या रात्रीमधील हा 4था सामना सुरू आहे. क्या बात है, क्या बात है. सुरेख गोलंदाजी, बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सलग चालाय हा दुसरा डॉट बॉल. सलग 2 चेंडू डॉट बॉल आले. चांगली सुरुवात गोलंदाज साहिलने केली आहे या मॅच मध्ये, कारण की 2 चेंडूंची पेनल्टी देखील आहे खाड्याचा पाडा टीमला. हाफ ट्रॅकर लाईन पाहावी लागेल आणि पंचांचा इशारा नक्कीच वाईट बॉलचा येतोय. अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेने श्री गणेश होते. वांगणी या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1. 1 for the over. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हातावरती नियंत्रण नाहीये. दिशेपासून भरकटतायत गोलंदाज साहिल आणि ज्या साहिलने पहिले 2 चेंडू डॉट बॉल टाकले होते तो साहिल आपण पाहतोय सलग 2 वाईट चेंडू टाकतोय. धावसंख्या 2. ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. यावेळी ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला. 1 धाव झाली पूर्ण आणि
एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 3. या पुढील सामना असेल SP11 वांगणी आणि ढवलेपाडा सागर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जो संघनायक उपस्थित राहणार नाहीये त्या संघाला 2 चेंडूंची पेनल्टी असेल. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. हे अनेक नियम आहेत आणि त्या नियमामध्येच तुम्हाला खेळावं लागेल. अतिशय कडक हे नियम आहेत या स्पर्धेचे. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी साहिल करतायत या षटकामध्ये. आतापर्यंत साहिलने 4 चेंडू फेकलेत, अवघ्या 3 धावा खर्च करतोय. ऑन साइडला पुल केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट स्ट्रोक, षटकार. धावसंख्या 9. 1 चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज साहिल. यावीस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर, सलग चालाय हा दुसरा षटकार. फलंदाज राजच्या बॅटमधून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 15. ऐकतोय आमदार चषकाचं हे दमदार आयोजन नियोजन ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आयोजित आमदार चषक 2025 क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आजची ही दुसरी रात्र आहे आणि सामना क्रमांक 4 सुरू आहे. 9 सामने खेळवायचे आहेत. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे असतील. दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे आणि क्वालिफाईंग मॅच ही 3 ओव्हरची. चला सामना स्पीडअप करायचा आहे. खाड्याचा पाड्या टीमला विनंती असेल, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बघा 6 मिनिटं घेतलेत पहिल्या षटकासाठी. दिलीप आणि राज ही जोडी आहे आणि गोलंदाज हरेश या दुसऱ्या षटकामध्ये. यावीस पहिला चेंडू लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16. वाईट बॉलने सुरुवात केली हरीशने या दुसऱ्या षटकाची. लेग स्टिकला हा चेंडू सोडून चालला होता, तेच पाहिलं पंचांनी. फुल टॉस, इनफिल्डच्या वरून खेळत आहे, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. या सामन्यामध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार.
सुरुवात करून दिली आहे. दिलीप आणि राजने या सामन्यामध्ये 26 धावांची पार्टनरशिप बनवली आहे आणि अवघ्या 8 चेंडूंचा खेळ झालाय या पहिल्या इनिंग मधील. बघा, फर्स्ट वॉर्निंग या टीमला आपण देणार आहोत कारण की टाइम जास्त घेत आहेत आणि मॅच बॉल देखील येतोय. खाड्याचा पाडा संघ आणि वांगणी दिलीप यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि दिलीपने हा षटकार लगावलाय. एक षटकार एक चौकार येतोय दिलीपच्या बॅट मधून. या षटकामध्ये आक्रमण चढवलं जात आहे. चांगली बॅटिंग करतो दिलीप. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. वांगणी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. संख्या 32 32 धावा. 32 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. हरेश महागडी गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये करतायत. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. या षटकामध्ये 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. दिलीपने पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. षटकार येतोय दिलीपच्या बॅट मधून. दिलीप नावाचं वादळ निर्माण झालंय. दिलीप सेट ऑन फायर. SP11 वागणी आणि ढवलेपाडा सागर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे 30 सर्कल मध्ये. चांगली फिल्डिंग मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे वांगणी या टीमची 43. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 धावा. 21.50 च्या सरासरीने बनवल्यात या 43 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये. चांगली धावसंख्या मेंटेन केली जाते वांगणी या टीमच्या माध्यमातून. साहिल येतोय सेकंड स्पिल मध्ये. साहिल स्ट्राइक इनला फलंदाज दिलीप.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. मिळते अवांतरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 44. 44 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. नक्कीच दिलीप खेळतोय 28 या धावसंख्येवरती, त्याला साथ देतोय. राज खेळतोय तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहिलं. स्वतः गोलंदाज साहिल जातो चेंडूवरती आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली नक्कीच गोलंदाजी साहिल करतायत या सेकंड स्पेलमध्ये. विकेटच्या शोधामध्ये आहे खाड्याचा पाड्या संघ, कारण की आतापर्यंत एकही विकेट गमावला नाहीये. वांगणी या टीमने 45 धावांची पार्टनरशिप बनवली आहे दिलीप आणि राजने. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. हे दोन संघ आमने सामने अनेक वेळ आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु नकार दिलाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या एकने पुढे जाईल. 46. 46 धावा. 46. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आणि पुन्हा एकदा शांत ठेवलंय. या चेंडूवरती पहिल्या 2 षटकांमध्ये 43 बनवल्या होत्या वांगणी या टीमने आणि या षटकामध्ये एका धावेसाठी झगडावं लागतंय, एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. आमच्या सोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक अनस शेख आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते. ऑफ ब्रेक हा चेंडू, त्याला मिड विकेटला खेळतायत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. येणारे नक्कीच आपण पाहिलं गेलं तर 13 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील 47 धाव बनवल्या आहेत. तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समाजसेवक उद्योजक आदरणीय दत्ता शेठ कांबरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. सॉफ्ट हँड खेळतात. बॅक टू द बॉलर आणि आलाय हा डॉट बॉल. पहिले 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल समाजसेवक उद्योजक देवेंद्र कांबरी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया नक्कीच स्वागत या स्पर्धेमध्ये. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं आपण करूया नक्कीच स्वागत. पाडा सागर यांचा संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तिसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 4च धावा आणि कमबॅक झालंय खाड्याचा पाडा या टीमचं. या मॅच मध्ये 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील.
गोलंदाज चेतन या चौथ्या षटकामध्ये. क्या बात है, लॉफ्टेड कव्हरचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, हा येतोय चौकार. हटा सावन की हटा. सो मच डीजे मास्टर. राजच्या बॅट मधून हा चौकार येतोय. 50 कंप्लीट. 51 धावा. 51 धावांची पार्टनरशिप बनवली वांगणी या टीमने. राज आणि दिलीप आउटस्टँडिंग बॅटिंग सुरू आहे. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल केली आहे या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फुल टॉस चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 52. 29 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय दिलीप, त्याला साथ देतोय फलंदाज राज खेळतोय. वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती विकेटच्या शोधामध्ये आहे खाड्याचा पाड्या संघ. या मॅच मध्ये आतापर्यंत एकही विकेट गमावली नाहीये वांगणी या टीमने. ही जमेची बाजू वांगणी या संघाची. सलामीची विस्फोटक जोडी खूप चांगली कामगिरी करते. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चुकीला माफी नाहीये. षटकार. स्टँड मधून आनंद घेत आहेत. एकच जल्लोष ते देखील करतायत. डवलेपाडा टीमचे देखील प्रेक्षक आहेत, परंतु त्यांचा सामना यापुढील असणार आहे. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटचा आनंद घेत आहेत प्रेक्षक वर्ग. जेव्हा जेव्हा षटकार लागतोय, चौकार लागतो, तेव्हा एकच जल्लोष ते करतायत. धावसंख्या 58. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. गोलंदाज चेतन एक षटकार लगावलाय. या षटकामध्ये दिलीप खेळतोय 35 या धावसंख्येवरती. 14 चेंडू आणि 35 धाव बनवले आहेत. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला डीप मध्ये. फिल्डर आहेत, थोडेसे फंबल झाले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 59. 59 धावा. एक चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकामधील. चांगली पार्टनरशिप. 59 धावा धावफलकावरती आहेत राज आणि दिलीप. चांगली फलंदाजी करतायत. जी फलंदाजी अपेक्षित होती, जी सुरुवात अपेक्षित होती, ती सुरुवात करून दिली आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत आणि इथे डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 59 धावा धावफलकावरती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील, आजच्या रात्रीमधील नक्की सर्वाधिक धावसंख्या, हायेस्ट स्कोर आपण पाहतोय वांगणी या टीमने बनवलाय 4 षटकांमध्ये 59. चला नेक्स्ट मॅच आहे SP11 वांगणी आणि ढवलेपाडा सागर या दोन टीम मध्ये.
पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत या दोन्ही संघांमध्ये. गोलंदाज जीवन आहेत या अंतिम षटकामध्ये. फुल टॉस चेंडू आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. लॉन्ग ऑफ सीमारेषेच्या बाहेर फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन आणि पंचांचा इशारा येतो आहे. नो बॉल. धावसंख्या 68 आणि 6 धावा दूर आहे अर्धशतकापासून. क्या बात आहे सुरेख चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. आमदार चषकामधील पहिली अर्धशतकी खेळी येईल का? दिलीपच्या बॅटमधून 6 धावा दूर आहे अर्धशतकापासून. खूप चांगली बॅटिंग दिलीपने केली आहे. ऑन साइडला फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण. चांगली फिल्डिंग आणि फेकी देखील चांगली झालेली आहे. थोडीशी धडपडले नक्कीच क्षेत्ररक्षक, परंतु आपल्या टीमसाठी नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न केलाय. या चेंडूवरती मिळतील एकूण या 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 70 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक खेळतोय 46. या धावसंख्येवरती 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील आणि 4 धावा दूर आहे अर्धशतकापासून. अर्धशतकी खेळी येईल का? फलंदाज दिलीप, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. वांगणी संघ टॉप एज आणि 46 धावांची विस्फोटक इनिंग साकारून फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. दिलीप बॅक टू द पवेलियन. टाळ्याहून जाऊ द्या दिलीपसाठी. 46 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे दिलीपने या मॅच मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गोरेगावचे समाजसेवक उद्योजक नासिरभाई बुबेरे आणि शाहरुखभाई बुबेरे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. नेहाल बुबेरे यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं या आमदार चषकामध्ये स्वागत आहे.
चला दोन्ही कॅप्टन SP11 वांगणी आणि ढवलेपाडा टॉस साठी या. दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. रुपेश येत आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या 70. हायेस्ट स्कोर आजच्या रात्रीतील बनवलाय वांगणी या टीमने. नक्कीच ढवलेपाडा या टीमचे संघनायक इथे येत आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. पिकअप स्ट्रोक इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अजून एक तडाखा. सलग चालय हा दुसरा षटकार. रुपेशच्या बॅट मधून शेवट देखील गोड केलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 82 आणि 83 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये वांगणी संघाने खाड्याचा पाडा या टीम समोर. टॉस आपण करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. चला जुना चेंडू जमा करायचा आहे. प्रेक्षकांना विनंती असेल आणि दोन्ही संघनायक उपस्थित आहेत. आमचे नक्कीच पाहिलं गेलं तर समालोचक मित्र तुषारजी शिंदे सर देखील उपस्थित आहेत आणि माजिद काका यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सन्माननीय मजीद शेख साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूने SP वांगणी आणि त्यांच्या विरोधामध्ये ढवळेपाडा अशी मॅच असेल. टॉस वरती लिहिले एका बाजूने आमदार चषक, एका बाजूने आमदार चषक आणि दुसऱ्या बाजूने MLA. आमदार चषक आणि MLA मागेल कोण हा महत्वाचा प्रश्न आहे. कोण मागणार? ओके त्याने मागितलं. आमदार चषक आणि MLA असा कॉल आहे आणि MLA ॲज इट इज झालेला आहे. SP वांगणी संघाने टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. मजिद काकांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. SP वांगणी संघ आपला निर्णय या ठिकाणी सांगायचा. बॅटिंग करू पहिले. खूप जास्ती घाई आहे. लवकर वांगणीला जायचंय मला वाटतं. या पाठीमागे या. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन नेहमीप्रमाणे सुंदर आहे एकदम. ढवळेपाडा संघाने जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच करणार होतो आम्ही. टॉस हरल्यानंतर देखील निर्णय पथ्यावरती पडला असं कुठेतरी म्हणायला वाव मिळेल. नक्कीच. आणखी एक महत्वाचा प्रश्न, या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आणि या मैदानाला नॅचरल इथे बाल्कनी आहे किंवा गॅलरी आहे, काय सांगाल त्याबद्दल? मैदानाविषयी बोलायचं झालं तर हा खरंच खूप सुंदर मैदान आहे आणि या मैदानात आम्ही अनेक आमच्या 3 पिढ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला खरंच खूप जवळचं मैदान आहे आणि आयोजन तर साहेबाज काकांचं खरंच बोलू तेवढं कमी असतं. कायम त्यांचं आयोजन खूप छानच असतं. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. SP वांगणी संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम ते बॅटिंग करते ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून आणि टॉस या ठिकाणी संपन्न झाला. SP वांगणी ऑन द टॉस अँड अप टू बॅट आणि या ठिकाणी ढवळेपाडा संघाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. या ठिकाणी काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. आपल्या मुख्य मंचावरती सन्माननीय मजीद शेख साहेब यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय मजीद काका शेख यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सन्माननीय नासिरभाई शेख यांच्या शुभ हस्ते सन्माननीय नासिरभाई वगैरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. सन्माननीय मजीद भाई शेख यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय नासिरभाई वगैरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. तदनंतर सन्मान्य श्रीमान दत्ता कांबरी साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत.
सन्माननीय दत्ता कांबरी साहेबांचा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय श्रीमान दत्ता कांबरी साहेब आपण देखील या आपला देखील सन्मान यानंतर आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय दत्ता कांबरी साहेबांचा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होणार आहे. सन्माननीय दत्ता कांबरी साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होईल. अझर बुबेरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. सन्माननीय दत्ता कांबरी साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती अझर बुबेरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होणार आहे. अझर बुबेरे यांच्या शुभ हस्ते आपण दत्ता कांबरी साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आणि आता आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. तिथे 80+ टार्गेट आहे. धन्यवाद रोशन संत सर. 83 धाव्यांचं लक्ष. 83 इज द टार्गेट. 30 बॉल मध्ये मोठी धावसंख्या आता मात्र पूर्ण करायची. दिलीप यांनी मात्र फलंदाजीमध्ये प्रभावित केले. आज या स्पर्धेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या या ठिकाणी बनवली दिलीप यांनी बॅटिंग करताना. साहिल आणि केतन ही जोडी मैदानावरती या. लेफ्ट आर्म पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर. पहिल्या बॉल वरती फुल टॉस वरती फुल टोल चौकार. वरती सफलता. फलंदाज बाद. संघाला जिंकायचं असेल तर 83 धाव्यांचं मोठं लक्ष आहे. सन्माननीय मॅडे धुळे सरांना विनंती आहे आपण मंचावरती या. 4 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस देखील लिडिंग एज हवेमध्ये बॉल शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सेल टिपलाय. आली आहे सफलता. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम फलंदाज बाद.
अरहमजी बुबेरे आपल्याला विनंती, आपण नेक्स्ट मॅच मध्ये स्कोरिंग साठी या ठिकाणी यायचं आहे. अरहम बुबेरे आपणाला विनंती, आपण या मंचावरती. 4 धावा धावपलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. गोलंदाज दिलीप. अष्टपैलू कामगिरी या संपूर्ण मॅच मध्ये आतापर्यंत दिलीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार लागल्यानंतर लगातार 2 सफलता त्याने अर्जित केलेत आणि 1 बॉल डॉट देखील पाहायला मिळालाय. क्रमांक 4 वरती नागेश मैदानावरती दाखल झालेत. नागेश आणि केतन ही जोडी मैदानावरती आहेत. 83 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करतायत. 26 बॉल मध्ये 79 धाव्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी कव्हरचे क्षेत्ररक्षक पॉइंट क्षेत्रामध्ये दाखल झालेत. आणखी 1 सफलता, 3 सफलता अर्जित केल्यात. आज जिथे जिथे हात लावलाय त्या ठिकाणी त्या गोष्टीला मात्र त्याचं रूपांतर सोन्यामध्ये केलंय या ठिकाणी दिलीप यांनी. अप्रतिम कामगिरी. केलेले आहेत 4 बॉल मध्ये पाठीमागच्या. 25 बॉल आणि 25 बॉल मध्ये 79 धाव्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज सतीश क्रमांक 5 वरती मैदानावरती दाखल झालेत. विकेटचा सिलसिला थांबायला तयार नाहीये. एका मागून एक विकेट इथे मात्र गमावल्यात खाड्याचा पाडा संघाने. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले पाहण्यायोग्य असेल. बॉल कोणत्या दिशेने कट झाला हे आपल्याला पाहायचं ऍक्शन रिप्ले मध्ये. दिलीप अंतिम बॉल होता, अँगलला बॉल बॅट्समनच्या दिशेने गेला, परंतु पडल्यानंतर मात्र आर्म डिलिव्हरी होती, सरळ बॉल गेला. आणि या स्पर्धेमध्ये मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की जितके लेफ्ट आर्म स्पेसर आहेत ते मात्र यशस्वी राहिलेत. अगदी यावरती चर्चा देखील झाली होती. सन्माननीय अयमर बुबेरे आणि माझी चर्चा या गोष्टीवरती नक्कीच झाली की लेफ्ट आर्म पेसर जेवढे काय आहेत मग पेसर देखील सक्सेस राहिलेत आणि लेफ्ट आर्म कटर गोलंदाज असतील, फिरकी गोलंदाज असतील, ते गोलंदाजांना या विकेटवरती खूप सारी मदत मिळाली आहे. यश कडव यांना आपण पाहिलं काल अगदी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट टाकत असताना आपण पाहिलं लेग कट करताना. जबरदस्त गोलंदाजी सर्व लेफ्टी गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. 4 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल मध्ये 79 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 79 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 बॉल मध्ये 79 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. धीरज कांबरी बॉलिंग ट्रॅक वरती. राईट हॅम पेसर. पहिला बॉल लेग कटर, वाईड बॉल, अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 5. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिला बॉल अनधिकृत, वाईड बॉल, इलिगल डिलिव्हरी आणि मराठीमध्ये त्याला एक्झॅक्ट वर्ड आहे अनधिकृत. कमालीचा लेग कटर आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त कटर गोलंदाजी पाहायला मिळते आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील अनेक कटर गोलंदाज सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळतील. धीरज देखील कमालीची गोलंदाजी करतायत. पहिला बॉल जरूर वाईड होता परंतु दुसरा बॉल अचूक टप्प्यावरती. टप्पा खूप महत्वाचा आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले, रूम मिळाला आणि बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका, चौकार.
गड्यांच्या मोबदल्यामध्ये केतन यांच्या बॅटमधून हा नेत्रदीपक फटका पाहायला मिळालाय. अगदी ऑस्टमच्या बाहेर स्क्वेअर कट करताना पाहायला आपण केतनला अप्रतिम फटका होता. ऑस्टमच्या बाहेर हा बॉल होता, ऑलरेडी सफल झाले होते आणि तदनंतर मात्र अंतिम क्षणी आपला जो फटका आहे त्याच्यामध्ये बदल त्याने केला अकॉर्डिंग टू बॉल. पुन्हा एकदा सफल झाले. यावेळेस पाहिलं सफल होताना गोलंदाजाने आणि स्टंपच्या दिशेने हा बॉल टाकला. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव या ठिकाणी प्राप्त झाली. एका लेग बाईकच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 83 धावेचं लक्ष आहे. 21 बॉलमध्ये 73 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 21 बॉलमध्ये 73 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क या ठिकाणी झाला नाही. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्यांदा मात्र बॅटिंग करत असताना रन्स ऑन बोर्ड ते गेले आणि सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी मात्र अप्रतिम पाहायला मिळाली. पुढचा बॉल मे बी यावेळेस देखील एच लागलं होतं. फलंदाजाने आशा देखील सोडली होती परंतु विकेट किपर बॉलला कॅदर करू शकले नाहीत. हा डॉट बॉल असेल, सेल ड्रॉप झाला. MS आहेत यष्टांच्या पाठीमागे. 10 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 बॉलमध्ये 73 धावांची आवश्यकता आहे. 20 लिगल डिलिव्हरी रिक्वायर्ड, 73 रन्स. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांना मात्र घरपोच सेवा दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP, विकेट. फलंदाज बाद. दहा धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पडझड इथे मात्र पाहायला मिळते. ताश के पत्तों का कभी अगर बंगलो जिंदगी में बनाया होगा तो वो हवा के झोके से गिर जाता है. तशी परिस्थिती या डावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे हा डाव कोसळताना गडगडताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. नवीन बॅटर प्रवीण क्रमांक 6 वरती मैदानावरती दाखल झालेत. दहा धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिलीप बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र आक्रमण, काऊ फैजला बॉलला पाठवलंय दूरवरती. इट्स मॅक्सिमम षटकार. दिलीप यांच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये बॉल. षटकारानंतर मात्र षटकार मारून फलंदाजाने वार केला आणि आता गोलंदाज पलटवार करतायत. विकेट. फलंदाज बाद. सोळा धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 लॉस ऑफ द 5 विकेट.
यावेळेस देखील हवेमध्ये बॉल, विकेट किपर बॉलच्या दिशेने जात आहेत वेगाने, परंतु सेल पर्यंत पोहोचू शकणार नाही. बॉल कॅच पर्यंत ते पोहोचू शकले नाहीत आणि 17 धावा धावपलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉल अद्यापही शिल्लक आहे. बऱ्याच वेळा बॉल फ्लॅट जातो, त्यावेळेस आपण उल्लेख करत असतो की बॉल कॅरी झाला नाही, परंतु आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही. ज्यावेळेस बॅटचा एज आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा सेल टिपला गेलाय. आणखी एक सफलता, फलंदाज बाद. सन्माननीय अखिलबाई उबेरे, आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. सन्माननीय श्रीमान अखिलबाई उबेरे, आपण या मंचावरती आपल्याला विनंती आहे. आणि मला वाटतं पहिला फायपर असं या स्पर्धेमधला दिलीप यांच्या नावावरती 5 विकेट त्यांनी अर्जित केल्यात. अप्रतिम गोलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरी काय असतं क्रिकेटमध्ये, असं म्हणतात क्रिकेट इज अ टीम गेम, टुगेदर एव्हरीवन अचीव मोर, परंतु वन साइड परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. बॅटिंग करताना 46 धावा आणि गोलंदाजी करताना दिलीप यांनी 5 विकेट आतापर्यंत मिळवल्यात. 6वी विकेट ऑलमोस्ट ऑन होती आणि हा बॉल डॉट आलाय. पंचांची देखील रिॲक्शन पाहण्यासारखी होती अंतिम बॉलवरती. यावेळेस मात्र आणखी एक सेल तिथे कॅरी झाला नाही आणि आता धावफलकावरती धावा आहे 17-6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक्स मैदानावरती पाठवा ही विनंती आहे आणि संधी असेल डीजे मास्टरकडे. बारा बॉल 66 धावेंची आवश्यकता आहे. पहिला बॉल अपील त्याच्यावरती झाली आहे आणि फलंदाज लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद.
17 लॉस ऑफ दी 7 विकेट. डाऊन दिले एक वाईड बॉल, अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. शरीरावरती हा बॉल आदळलाय आणि सन्मान्य समीभाई बुबेरे यांना देखील विनंती आहे, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. आपण या मंचावरती सन्मान्य समीभाई बुबेरे, आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. 18 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी जीवन. पुढचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला पाठवलंय. धावा मिळतील 4, चौकार. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपला गेलाय आणि विकेट. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील बॅट आणि बॉल मध्ये मे बी संपर्क झाला नव्हता, धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही फलंदाजाने. आणखी एक बॉल डॉट. नवीन बॅटर हरेश मैदानावरती आहेत. 22 धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि खाड्याचा पाडा संघ अगदी त्यांच्यावरती खरं तर डॉमिनेटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. वागणे दिलीप संघाचा ज्यावेळेस नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि या बॉल वरती धावा मिळतील एकूण 5. (27) लॉस ऑफ द विकेट. 27 धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल शरीरावरती आदळतो, इथून मात्र धाव प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. बॉल झाले काय 27 धावा धावपलकावरती आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 लॉस ऑफ द 8 विकेट. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 56 धाव्यांची आवश्यकता आहे. ओनली फॉर्मॅलिटीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. या मॅच मध्ये औपचारिकता आता शिल्लक आहे. शेवटचे 6 बॉल आता शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 56 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे. शाईन गाडीची कोणाची तरी चावी पडलेली आहे आणि ती चावी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आयोजकांकडे जमा आहे. ज्यांची कोणाची चावी असेल त्यांना विनंती, आपण ती चावी या ठिकाणी येऊन कलेक्ट करायची. शाईन गाडीची चावी आहे. ज्यावेळेस देखील हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलच्या दिशेने आले, झेल ड्रॉप झालाय आणि बॉल सीमारेषच्या दिशेने आहे, चौकार. एकतीस धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 31 लॉस ऑफ दी 8 विकेट. या चौकारांचा परिणाम विजय आणि पराभवाच्या अंतरावरती आता होणार नाही, कारण रिक्वायर्ड रन रेट 62.40 आहे.
यावेळेस अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक बॉल डॉट आलाय. 31वा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता आस्किंग रन रेट पुन्हा एकदा इन्क्रीज होईल, वधारेल, वाढेल. ज्यावेळेस देखील बॅकफुटला जात असताना फटका अप्रतिम आहे आणि बॉल ट्रॅव्हल झालाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. धावा मिळतील 4, चौकार. धावफलकावरती धावा आहेत 35. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. ज्यावेळेस देखील आपण पाहिलं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि या ठिकाणी 2 बॉलची पेनल्टी या ठिकाणी असणार होती आणि